नमस्कार. अवतीभोवतीमध्ये आपलं स्वागत आहे. आज 31 डिसेंबर 2024 या वर्षाचा शेवटचा दिवस. उद्या आपण 2025 या नवीन वर्षात पदार्पण करत आहोत. या पार्श्वभूमीवर 2024 मध्ये झालेल्या काही महत्त्वाच्या घटनांचा अगदी थोडक्यामध्ये मी आढावा घेतलेला आहे. आपण जानेवारी महिन्यापासून सुरुवात करू. जानेवारी महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचं मुंबईमध्ये उद्घाटन झालं. त्यानंतर जानेवारी महिन्यातच विरोधी पक्षनेते म्हणजे आताचे झाले, त्यावेळेला ते नव्हते, राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात त्यांनी केली इम्फाळमधून. आणि 22 जानेवारीला 550 वर्षाच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर अयोध्येमध्ये उभारलेल्या राम मंदिरात रामलल्ला यांच्या मूर्तीची विधिपूर्वक प्राणप्रतिष्ठा झाली. या सोहळ्याला अनेक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री तसंच विविध राजकीय पक्षांचे काही विरोधकांनी याच्यावर बहिष्कार टाकला होता, पण बरेच राजकीय नेते, सिने कलाकार, उद्योगपती यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. फेब्रुवारीमध्ये किसान आंदोलन उत्तरेतल्या पंजाब आणि हरियाणामध्ये झालं. पिकांना किमान आधारभूत किंमत मिळावी आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन झालं होतं. मार्च महिन्यात दिल्लीचे त्यावेळचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाली आणि याच वर्षीच्या मे महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला. 19 मेला पुण्यामध्ये वेदांत अग्रवाल या एका धनाढ्याच्या मुलांनी, अल्पवयीन मुलांनी अत्यंत वेगामध्ये पोर्श गाडी रात्री दारूच्या नशेत चालवून 2 निरपराधांचा बळी घेतला. ही केस दडपण्याचा प्रयत्न झाला, परंतु तेथील स्थानिक नागरिकांच्या जागरूकतेमुळे आणि CCTV फुटेजमध्ये हा सगळा प्रकार चित्रित झाल्यामुळे त्याला अटक करण्यात आली आणि कालांतराने त्याचे वडील, आजोबा, त्याची आई यांना देखील अटक करण्यात आली. ही केस खूप गाजली. ही लोक जागरूकतेमुळे गाजली. जूनमध्ये NDA सरकारने पुन्हा केंद्रामध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले. याच महिन्यामध्ये नीट परीक्षेचा घोटाळा उघडकीला आला आणि त्यापाठोपाठ त्याचे डायरेक्टर जनरल सुबोध कुमार सिंग यांची त्यांच्या पदावरून हकालपट्टी करण्यात आली. इंडियन पिनल कोडची जागा भारतीय न्याय संहितेने घेतली आणि T20 वर्ल्ड कप ही स्पर्धा भारताने जिंकली. जुलैमध्ये जम्मू काश्मीर इथे आतंकवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे 6 जवान ठार झाले. याच महिन्यात 12 जुलैला प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांचा राजेशाही विवाह मुंबई इथे मोठ्या थाटामाटात पार पडला. याच महिन्यात पश्चिम बंगालमध्ये RG कार या हॉस्पिटलमध्ये एका महिला ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला. तिची हत्या झाली. या हत्येचं कारण असं प्रथमदर्शनी दिसून येतं की या महिला डॉक्टरला हॉस्पिटलमध्ये चाललेल्या गैरव्यवहारांची माहिती झाली होती आणि ते उघड करण्याचा तिने मानस जाहीर केला होता आणि याच कारणावरून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी यांच्या सरकारतर्फे केला जात आहे आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तर सप्टेंबर महिन्यातल्या 2 घटना आपण बघू. 15 सप्टेंबरला त्यावेळेचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आणि 19 सप्टेंबरला प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात जो लाडवाचा प्रसाद भक्तांना दिला जातो त्या प्रसादामध्ये गायीची चरबी असल्याचं निष्पन्न झालं होतं. ऑक्टोबर महिन्यात बाबा सिद्दीकी यांची त्यांच्या कार्यालयातून वांद्रे इथे बाहेर पडत असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तसंच 9 ऑक्टोबरला अत्यंत दुःखद घटना घडली की देशाचे महान उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं. नोव्हेंबर महिन्यामध्ये विस्तारा हे प्रवासी विमान वाहतूक कंपनी एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आली. डिसेंबर महिन्यामध्ये मुंबई इथे एक विचित्र अपघात घडला.
मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया इथून एलिफंटाला जात असलेल्या प्रवासी बोटीला नौदलाची बोट धडकून एक भयानक भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये 13 माणसं ठार झाली. आणि एक चांगली घटना घडली की डिसेंबर महिन्यामध्ये जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये भारताचा 18 वर्षीय गुकेश हा विजेता ठरला. या वर्षी झालेल्या महत्त्वाच्या नियुक्त्यांचा थोडक्यात आढावा आपण घेऊया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांची नेमणूक करण्यात आली, तर नॅशनल कमिशन फॉर वुमनच्या अध्यक्षपदी विजया किशोर रहाटकर यांची 3 वर्षाच्या कालावधीसाठी नेमणूक करण्यात आली आहे. भारताचे 51वे मुख्य न्यायाधीश म्हणून संजीव खन्ना यांची नेमणूक झाली. त्यांचा कार्यकाळ 13 मे 2025 पर्यंत राहणार आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री झाले आहेत नायब सिंग सैनी, जे भारतीय जनता पक्षाचे आहेत. तर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून ओमर अब्दुल्ला यांनी पदभार स्वीकारला आहे. नॅशनल ह्युमन राईट कमिशनच्या चेअरमन म्हणून विजया भारती सैनी यांची नेमणूक झाली आहे. तपन कुमार डेका हे इंटेलिजन्स ब्युरोचे चीफ झाले आहेत. विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी हे आता झालेले आहेत आणि लोकसभेचे स्पीकर म्हणून ओम बिर्ला यांची पुन्हा नियुक्ती झाली आहे. पहिल्या महिला नेव्हल हेलिकॉप्टर पायलट होण्याचा मान अनामिका राजीव यांना मिळाला आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटीचे प्रमुख झालेत अनिल कुमार लाहोटी. भारताचे लोकपाल झालेत जस्टिस AM खानविलकर. तर हा थोडक्यात आढावा मी सरत्या वर्षाचा घेतलेला आहे. अजून अनेक घटना आहेत, पण त्या सगळ्याच घेतल्या तर हा व्हिडिओ खूप मोठा होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच मी फक्त महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया 2025 मध्ये. 2025 या नवीन वर्षाच्या माझ्या चॅनलच्या सगळ्या सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्सना माझ्याकडून शुभेच्छा. लोभ आहे तो असाच राहावा. नमस्कार.